भिवंडी तालुका दापोड़े गांव जिला परिषद स्कूल के मुख्य अध्यापक पदवीधर शिक्षक सम्माननीय श्री जगदीश नारायण महात्रे के रिटायरमेंट व जन्मदिन के शुभ अवसर पर न्यू प्रगति क्रीड़ा मंडल भादवड़ टेमघर पाड़ाव व जगदीश महात्रे मित्र मंडल द्वारा भिवंडी स्थित भादवड़ गांव में उनके निवास स्थान पर सत्कार समारोह का आयोजन आज दिनांक 29 जून 2024 को मान्यवरों की उपस्थिति में बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर मुख्य अध्यापक व पदवीधर शिक्षक जगदीश महात्रे के नातू तथा करेश जगदीश महात्रे की सुपुत्री कृषिका महात्रे का जन्मदिन भी दर्जनों केक काटकर बड़े हर्षोल्लास के साथ मनाया। इस अवसर पर केंद्रीय माजी मंत्री श्री कपिल जी पाटिल, माजी नगर सेवक भिवंडी मनपा सुमित पाटिल, भाजपा भिवंडी शहर माजी अध्यक्ष व माजी नगर सेवक संतोष शेट्टी, भाजपा भिवंडी तालुका अध्यक्ष पीके महात्रे, माजी सभापति शिक्षण मंडल सुंदर नाइक, माजी नगर सेवक भिवंडी मनपा संजय भाई महात्रे के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर मित्र मंडली नातेवाईक तथा भादवड़ टेमघर पाड़ा के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर जगदीश नारायण महात्रे सर व उनके नातू व करेश महात्रे की सुपुत्री कृषिका महात्रे को शाल पुष्प देकर स्वागत किया और उनको शुभकामनाएं दी। इस संपूर्ण कार्यक्रम का सूत्र संचालन प्रेमनाथ नाइक सर ने किया। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। व जगदीश महात्रे मित्रमंडळ आणि वाढदिवस दोन्ही कार्यक्रम या कृतार्थ सोहळ्याचं दीप प्रज्वलन या ठिकाणी शिरीष कथा शंकर भुई दीप प्रज्वलन करणार प्रज्वलनासाठी जिल्हा आमंत्रित करीत आहे। मनोजी नात्यात परमेश्वर 58 वर्ष पूर्ण केली का सेवानिवृत्ती होत असते आणि आज सेवेतून शासकीय सेवेतून ते नियमानुसार सेवानिवृत्त झालेले आहेत। दिवे पण जरा जवळ घे। जगदीशच्या भाग्य एवढे का बावघरला गेल्यानंतर सुद्धा आज ते कुटुंबातील कुटुंब प्रमुख स्वर्गीय दशरथ दादा तिवरे आज आपल्यात नाही राहिले, परंतु मला वाटतं 1 वर्ष झाला दादा गेले। त्या दादांच्या कुटुंबामध्ये मुलासारखं भावासारखं प्रेम देऊन त्या ठिकाणी जगदीशला 2 वर्ष सेवा करण्याची संधी मिळाली। आज दशरथदादांचा भाऊ एक या ठिकाणी आलेला आहे, रमेश तिवरे। बावघरला इतकं सुंदर कार्य केलं की ते बावघरवाले बदली झाल्यानंतर सुद्धा सोडायला नव्हते आणि 1988 ला बदली झाल्यानंतर ते प्रथमतः 88 ला पिंपळनेरला गेले। 1988 ते 98 पर्यंत पिंपळनेरला त्यांनी काम केलं। पिंपळनेरला काम केल्यानंतर पिंपळनेरलाही तसंच कार्य घडलं आणि नंतर मग ते रांजणीला आले, जिल्हा परिषद शाळा रांजणी या ठिकाणी त्यांनी 2012 पर्यंत कार्य केलं। नंतर 2012 ते 2014 पिंपळनेर शाळा क्रमांक 1 या ठिकाणी त्यांनी कार्य केलं। कार्य केल्यानंतर 2014 ला शासनाचा एक नियम निघाला, त्याला प्रशासकीय बदल्या म्हणतात। त्या प्रशासकीय बदल्यांमध्ये आम्ही दोघे पण वसई तालुक्यामध्ये गेलो आणि वसईमध्ये जाऊन आम्ही त्या ठिकाणी काम केलं। जिल्हा परिषद शाळा भाताणे तालुका वसई या ठिकाणी जगदीश 3.5-4 वर्ष त्या ठिकाणी काढली आणि 17 ला आमच्या बदल्या झाल्या आणि बदल्यांमध्ये जगदीशला जिल्हा परिषद शाळा पूर्णा मिळाली आणि पूर्ण्यामध्ये परत 2.5-3 वर्षानंतर पूर्ण्यातून परत बदली झाली आणि पुन्हा ते 2019 ला दापोडा शाळेमध्ये आले। 2019 पासून तर आता सेवानिवृत्तीपर्यंत जगदीश हा दापोडा शाळेमध्ये। आज खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतोय, मी कालही एक वाक्य बोललो का जगदीश हा भाग्यवान आहे, त्याच्या पाठीमागे एक कारण आहे। काल गुंदवली ग्रामपंचायत दापोडा ग्रामपंचायतीनं जो सन्मान जगदीश महात्रेंचा केला असा सन्मान मलाही पाहता आला नाही आतापर्यंत। ग्रामपंचायतीने सन्मान करावा, गावकऱ्यांनी सन्मान करावा आणि तो त्याच्या वाट्याला यावा।
खरोखर मी परमेश्वराचे आभार मानतो. आणि एक मात्र नक्की आहे की जगदीशचं कार्य चांगलं असल्या कारणामुळे हा सन्मान त्याच्या वाट्याला आला असं म्हणायला काय हरकत नाही. आणि त्यानंतर जगदीश मात्र कालेर केंद्राच्या वतीने एक सत्कार सोहळा त्या ठिकाणी आयोजित केला होता. आज न्यू प्रगती क्रीडा मंडळ भादवड टेमघरपाडा आणि जगदीश म्हात्रे मित्र मंडळ या दोघांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपल्या ज्ञानाचा प्रकाश सदैव ज्यांनी समाजामध्ये पसरवला अशा जगदीश दादांच्या ह्या सेवापूर्ती सोहळ्यासाठी आपण सर्वजण आलेला आहात. ज्या वेळेस आम्हाला कोणत्या सहकार्याची मदतीची किंवा एखाद्या मार्गदर्शनाची अपेक्षा असेल तर अशा वेळी जगदीश दादा सर्वांच्या आधी पुढे उभे राहून आम्हाला सहकार्य करायचे, आम्हाला मदत करायचे. आमच्या शिक्षकांचे नेते स्वर्गीय शिवाजीराव पाटील साहेब संपूर्ण महाराष्ट्राचे ते शिक्षकांचे नेते होते आणि ते नेहमी म्हणायचे की गल्लीतील राजकारण एका नजरेनं फिरवण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ती शिक्षकांमध्ये आहे याची जाणीव त्यांनी आपल्या महाराष्ट्राचे त्यावेळेचे मुख्यमंत्री शरद पवार साहेब यांच्या समोर मांडलेली होती. आणि शिक्षकांची महती आणि त्यांच्या राजकारणाची ताकद त्यावेळेस शरद पवारांना शिवाजीराव पाटलांनी जाणीव करून दिलेली होती. आणि या भागवत टेमघर गावाला सुद्धा त्याची प्रचिती नक्कीच आलेली आहे की गावातील राजकारण असो त्या राजकारणामध्ये त्यांच्या नजरेनं म्हणजे जगदीश दादा ह्या गल्लीतलं व या गावातलं राजकारण फिरवण्याची ताकद ठेवणारे क्षमता असणारे जगदीश दादा होते. आणि यापुढे मात्र ते उघडपणे राजकारणात येतील आणि आपल्या गावाच्या विकासासाठी आणि आपल्या परिसरासाठी काहीतरी चांगला मार्ग स्वीकारतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. सेवा पूर्तता झाली आहे त्याचा सर्व गावकऱ्यांना अभिमान आहे. कारण सेवापूर्ती करताना प्रत्येक कर्मचाऱ्याला काही ना काही प्रकरणाला सामोर जावं लागतं. परंतु परमेश्वराच्या कृपेने जगदीश म्हात्रे यांना कुठल्याही प्रकारची अडचण न येता ते सेवानिवृत्त झालेले आहेत. आजच्या ह्या कार्यक्रमात जगदीश म्हात्रे यांना एक माझी सूचना असेल, याच्या पुढे समाजसेवा करावीच, गावाची सेवा करावीच, परंतु आपल्या कुटुंबाला आपल्या पत्नीला जास्तीत जास्त वेळ देण्याची विनंती आपल्याला सूचना करण्यात येत आहे. कारण शाळेत शिक्षणाच्या वेळेला अनेक मीटिंग्स असतात. रोटरी क्लबच्या मीटिंग्स होत्या, पतपेढीचे अध्यक्ष असताना त्यावेळी सुद्धा मीटिंग होत्या. त्यावेळी आपल्या पत्नीला आपल्या मुलाबाळांना वेळ देता आला नाही. परंतु आजपासून किंवा उद्यापासून आपण निश्चय करावा की आपल्या कुटुंबाला वेळ द्यावा. आजच्या या कार्यक्रमाला मला बोलवून बोलण्याची विनंती केली म्हणून मी इथंच थांबतो. जय हिंद. मी माझा बंधू रमाकांत म्हात्रे याला सारखं बोलायचं तू का रे माझ्या मागे लागलाय, मला नाही कार्यक्रम करायचं नुसतं मागे लागतो. त्या निवडणुकीत सर्व सदस्यांना तू दम देतोस, त्यांनाही सर्वांना सांगितलं करायचंच नाही. त्यांनी येऊन मला दम दिला, दादा तू जरी या कार्यक्रमाला नकार दिला तरी रथ इथे येईल, इथे बाजा येईल, तू फक्त त्या रथामध्ये बस, तुझा मी फोटो काढला, माझं समाधान. आणि मग माझा नाईलाज झाला, मी त्याला होकार दिला. आणि म्हणून पहिल्यांदा मी न्यू प्रगती क्रीडा मंडळाचे खूप खूप धन्यवाद मानतो की आपण हा कार्यक्रम नुसताच आयोजित केला नाही, तर हा एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी हा शोभा वाढवणारा कार्यक्रम झालेला आहे. त्यानंतर ही दुसरी मला एकदम आश्चर्याचा धक्का देणारी की आता ही गोष्ट मला माहीत पडली. शंकर कुठे आहे, संजय कुठे, शरद कुठे, मला फोन करायचे कुठे येते आहे, कुठेतरी काय चाललंय माहित नाही. माझ्याकडनं एक दोन फोटो मागितले, फोटो कशाची
आता हे करायचे सन्मान चिन्ह करायचे, परंतु त्यांनी आज या ठिकाणी ही पुस्तिका तयार केली आहे. हे मुखचित्र पाहत असताना खरोखरच मला एवढा आनंद झाला की एवढं प्रेम करणारी मंडळी माझ्यावर आहेत आणि माझ्यासारखा मीच भाग्यवान की या चित्रातील सर्वांनी खूप मेहनत घेतली. आणि माझ्यासाठी आता काय लिहिलं ते वाक्यावर समजेल. तर मी या सुपर 6 फ्रेंड सर्कलचं खूप खूप मनापासून धन्यवाद मानतो. त्यानंतर परिस्थिती अशी की मला भाषणच करायची नव्हती, त्यामुळे आता तयारी काही केलेली नाहीये. मी कोकणमध्ये आता बोलतोय की माझ्या आई वडिलांनी, आईचं माझ्यावर खूप प्रेम होतं आणि वडिलांचं प्रेम आणि विश्वास होता आणि त्याच्यावरच आपण आपली स्वतःला ठरवून ठेवलं की कुठेही, पहिल्यांदा मी खोटंच बोलत नाही. मला कोणी किती फोन केला, मी कोणी जेवायला असेल तर मी सांगतो मी या ठिकाणी आहे. आई वडिलांचे संस्कार आपण सांभाळले. माझे बंधू, माझे 4ही बंधू आज पण मी ते मोठे झाले, 50शी पालटलेले, तरी सुद्धा ते मला घाबरतात, माझ्यासमोर बोलायची काही हिंमत करत नाही आणि माझा आदर करतात. कधी कधी मी त्यांना मारतो पण. माझ्याबद्दल लोक म्हणतात की नाही तो शांत आहे, मला कधी राग आला तर मी ते मारतो. माझ्या भावांनी कधी मला उलट बोलले नाही माझ्या समोर. तर बाजू काय माझ्या चुका असतील त्या कधी कोणाला सांगितलं नसतील, पण माझ्यासमोर ते माझा आदरच करतात आणि माझा सन्मान आज करतात. माझं न्यूप्रगती क्रीडा मंडळाने जसं माझा सन्मान केलाय तसं संपूर्ण भाजवड, टेंभरपाडा गाव या सगळ्या गावातील सर्व लोकांनी आजपर्यंत मला मानाचं स्थान दिलं आणि म्हणूनच आज मी या ठिकाणी जो आज जमलेली लोक आहेत त्या सगळ्यांना न्यूप्रगती क्रीडा मंडळाच्या माध्यमातूनच आमंत्रण केलेलं आहे. मी कोणालाच आमंत्रण केलं नाही, पण तरी सुद्धा माझ्या प्रेमाखातर, माझ्या आदरार्थित करण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित आहात. आपण सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद मानतो. राहिला करेश, ही करेश निकालपासून मी धावपळ आणि त्या जोडीला कैलास पाटील, मला तर 4 दिवस झाले कैलास पाटीलने ते कपडे सुद्धा बदलले नाहीत. मी त्याला सांगणारे कैलासने कपडे तर बदलतात, पण नाही, त्याने एखादं काम हातात घेतलं की तो त्याच्या मागेच जातो. बघा बाहेरचंही त्यांनी कालच्या काल तयार केलं, पाऊस पडतोय ते काय परिस्थिती, लोकांना बसायला अडचण होईल म्हणून त्यांनी ताबडतोब ते काल शेड तयार केलं. आणि कलेश त्याचा निश्चित एक सारखे इकडे धावत आहेत आणि धावत करून ते हात एवढा सजावट त्यांनी केलेली आहे. आता शेवटी आता जास्त मला बोलतात येते. मला सुलभाबद्दल सगळ्यांनीच काल दापोड्यामध्ये त्यांनी भाषणं केली. त्यांनी सुलभाचं वर्णन केलं. ती गृहिणी आहे, ती माझी काळजी घेतात आणि ते 100% सत्य, 100% सत्य. ज्यावेळेला आमचं लग्न झालं 1992 साली, तेव्हा माझी आई सुलभाला म्हणाली की माझ्या मुलांना मी कधी उपवास ठेवलं नाही आणि घरातून उपवास कधी पाठवलं नाही. आज लग्नाला 33 वर्ष झाली, तिने ते वाक्य जसेच्या तसं मनावर कोरून ठेवलं आणि आजपर्यंत तिने माझं म्हणजे जी काही तिने माझी परिस्थिती तिला मला सांभाळलं, तर त्याच्यापेक्षा मी आणखी म्हणेन की तिने मला जपलं. जसं माझ्या आईनं मला जपलं तसं ती माझी दुसरी आई झाली असंच म्हणावं लागेल की तिने आजपर्यंत मला खूप जपलेलं आहे. आणि अभिमानावर सांगायचं वाटतं आता, माझ्या मुलीनं मला जपलं, तिने कधीच मला दुखवलं नाही. मुलगा तर माझा काय आपल्या सगळ्याच्या पुढे नाही काय काही, पण सुलभा ज्याप्रमाणे माझं आदर सांभाळ करते, मला जपते, त्याचप्रमाणे आज माझी सुनबाई सुद्धा माझी जपणूक करते. मी बाहेरून आल्यानंतर ज्याप्रमाणे आई मला काय काय देते त्याप्रमाणे पाणी, चहा जे काय असेल ती करते. याचा मला अभिमान वाटतो की माझं संपूर्ण कुटुंब माझ्यावर प्रेम करतं. माझ्या भावजाई, त्यांचे लग्न होऊन आता 25 वर्ष झाली, पण आजपर्यंत माझ्यासमोर येऊन त्यांनी कोणी असं बोलल्या नाही.
माझा त्यांनी आदरच केला. त्यांचं सुद्धा खूप धन्यवाद. आणि माझी जी मुलं आहेत ती त्यांच्या आईवडिलांना सांगतात की आमचे मोठे बाबा चांगले आहेत. त्यांच्या आईवडिलांना एवढं वाटतो की मोठे बाबाची जी मुलं गुणगान गातात. त्यानंतर माझे मेवणे, त्यांनी तर मला खरोखर तो मेवणा म्हणून आम्ही मला तर त्याने मित्रच मानतो एकमेकाला. कमलाकर झाला, सुधीर झाला, त्यांच्या बायका सगळ्या भाऊ करतील. तर अशा प्रकारचं माझे जावळीने आम्हाला कोरोना काळात खूप सांभाळलं. आमच्या पूर्ण घराला त्यांनी सांभाळलं. इथे येऊन त्यांनी कृपा सर्व लोकांना. तर अशा प्रकारचे जे नातवंड आमचे दोन्ही भाऊ आले, त्यांची मला खूप आठवण येते की त्यांनी खूप एक चांगला माणूस आमच्यातून गेला, पण त्यांनी खूप मला प्रेम दिलं. ते वेळेची त्याही त्यांनी खूप प्रेम दिलं. त्यांच्या आई सगळे मला म्हणजे नातेवाईक सुद्धा खूप चांगले मिळाले. जशी मित्रमंडळी, नातेवाईक सगळ्यांनी मला चांगलं प्रेम दिलं. याच्या पुढे असेच प्रेम देतील. आणि आता या ठिकाणी माझे शिक्षक वर्ग, भिवंडी तालुका, ठाणे जिल्हा, मी काय एवढा मोठा नाहीये. माझी ओळख पूर्ण ठाणे जिल्ह्यात प्रेमात नाईक ओळख झाली. प्रेमात नाईक मिळता. आणि मग तो मला बरोबर घेऊन जायचा. पण तो घेऊन जाताना तो सांगायचा हा माझा नेता. प्रेमात ठाणे जिल्ह्याचे शिक्षकांना नेतात आणि प्रेमात त्यांना सांगायचा हा माझा नेता. आणि म्हणून माझी ओळख संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील सर्व ठाणेचे शिक्षक मला सन्मान आदर करतात. मी सर्व शिक्षक वृंदाला सुद्धा या गोष्टी असतील सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद मानतो. आणि माझी खूप संपूर्ण या संस्थेचे सगळे विनंती आमच्या भूमिका सध्या आदर्श केंद्र विद्यार्थी जेवण्याशिवाय कोणीही जाऊ नये ते सगळे संचालक या ठिकाणी या सगळ्यांनी जेवल्याशिवाय कोणीही जाऊ नये.
प्रभाकर म्हात्रे खेळासाठी आणि कुटुंबीय डॉक्टर धोनी संघटनेचे सन्माननीय नेते एक उत्तर देऊन धीरज भोईर सर दादांचा भोईर जनार्दन चौधरी आणि संस्थेचे सल्ला हेही या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे स्वागत म्हणत गणेश पाटील आमचे रमण तरे या जेवण ताबडतोब राहुल म्हात्रे आणि दोन्ही सुना परिवार केलेलं आहे. अगोदर पाहुणे त्यांच्या नंतर येऊन तुम्ही हे केलेलं आहे. चला या इकडे कार्यक्रम